मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग आकांक्षा मॅडम, आय लव्ह यू. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? मिस्टर विनय, प्लीज मला थोडा वेळ द्याल. गेले अनेक दिवस माझ्यापासून गोष्टी लपवल्या जात आहेत आणि या गोष्टी कोण लपवत आहे? तू आणि राघव. तुला मी सांगितलं होतं ना मागेच की माझ्या आयुष्यात कोणतरी आहे. हे तेव्हापासून चालू आहे. म्हणजे तेव्हा तू राघव बद्दल बोलत होतीस तेव्हाच? थँक्यू. कशासाठी? आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना त्या सगळ्यासाठी. मग माझ्याकडून पण तुम्हाला थँक्यू. कशासाठी? कारण तुम्ही मला तुमच्यासाठी हे सगळं करून दिल्याबद्दल. मॅडम, आयुष्यात मला सगळ्यात आवडणारी गोष्ट मिळाली यासाठी मी हवा तेवढा वेळ थांबायला तयार आहे. तुम्हाला जितका वेळ घ्यायचा आहे ना तितका वेळ घ्या. मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी वाट बघत राहीन तुमची. थँक्यू. ही तुमची रिंग. नाही मॅडम, ही रिंग तुमच्यासाठीच आहे. ती तुमच्याकडेच असू दे. पण जर मी नाही म्हणाले तर? तर मग जेव्हा नाही म्हणाल ना मॅडम तेव्हा परत करा. तोपर्यंत तुमच्याकडेच असू दे. कारण ही रिंग तुमच्यासाठीच बनली आहे. त्यामुळे प्लीज असू दे ना तुमच्याकडेच. आणि थँक्यू परत एकदा. मला खूप आनंद झाला तुम्ही आज माझ्याबरोबर आलात. काय झालं? या हे बघा आत्ता आली. काय ग, किती उशीर तुला यायला? सॉरी काकू. सॉरी कशाला, पण उशीर होणार असेल तर कळवावं. काळजी वाटत राहते ना. हो काका. जेवणार आहेस ना? का आज पण पोट भरलंय तुझं? नाही नाही, जेवणार आहे ना. उलट आज मला खूप भूक लागली. मी फक्त 1 मिनिटात आले. ओके, लगेच आले. ये पटकन. खूप भूक लागली आहे. आज दिवसभरात मी फक्त शेंगदाणे खाल्लेत, पण आज त्या शेंगदाण्यांची चव इतकी मस्त होती ना. स्पेशल घडलं का आज? स्पेशल? आज सुपर स्पेशल गोष्ट घडली आहे. आज एक अशी गोष्ट घडली आहे ज्याची गेले 6 महिने मी वाट बघत होते. अरे वा, मग आम्हालाही सांग की काय एवढं घडलंय खास.
सांग ना पटकन. सांगतेस ना कवळ खपव खेळायचंय. सांगते ना काका. आज आमच्या ऑफिसमध्ये फायनली मला माझी मॅनेजरची केबिन मिळाली. इतकं छान वाटतंय. कॉंग्रॅच्युलेशन. किती छान. अशीच प्रगती करत राहा बाळा. थँक्यू. तुला 6 महिन्यांपासून मॅनेजर बनायचं होतं. आय मीन मला माहित नव्हतं हे. कॉंग्रॅट्स. श्रीकांत प्लीज पोळ्या पास कर ना, खूप भूक लागली. उलटी छान आहे. थँक्यू. साऊ, हम्म? एक गोष्ट लक्षात आली का ग तुझ्या? होय हो, ही बेडशीट आता खूप जुनी वाटायला लागली नाही. कुणाला कशाचं तर बायकोला बेडशीट. हं? अगं बाई, बेडशीट बद्दल नाही बोलतोय मी, मग आकांक्षा बद्दल बोलतोय. तिचं काय आता? आज किती आनंदी दिसत होती ना. नाचते काय बागडते काय, फार बरं वाटलं ग बघून. होय हो. आपला श्रीकांत कधी असा आनंदी होणार हो? काय त्याने शैतान जिंदाबाद. मला जर एक गोष्ट मिळाली तर मी नक्की आनंदी होईल. हो? अरे बघ, सांग ना बाळा, कुठली? आकांक्षा. आई, मला आकांक्षा हवी. तिच्यावर मी खूप प्रेम करतो आणि मला आकांक्षाशी लग्न करायचं आहे. मग त्यांनी शेवटचे शेंगदाणे खाण्यासाठी पुडा उलटा केला आणि त्या पुड्यात मी टाकलेली अंगठी त्यांच्या हातावर पडली. सुरुवातीला जरा नर्वस झाल्या, जरा शॉक बसला, त्यांना कळतच नव्हतं. मी पटकन गुडघ्यावर बसलो मग आणि त्यांच्या हातात अशी अंगठी होती आणि त्यांना म्हणालो, मॅडम आय लव्ह यू, आणि प्रपोज केलं. सक्सेसफुल झालेलं आहे. प्रपोज केलं. काल जा मंदी अन हाता मंदी हात आलं जी जी. काय बोलली आकांक्षा? त्यांना थोडा वेळ हवाय. बरबाद झालं जी. अरे म्हणजे अजून मिशन आकांक्षा कंप्लीट झालेलंच नाहीये. कसं असतं ना विनया, फक्त रॉकेट लॉन्च करून उपयोग नसतो, तर ते ठरलेल्या ठिकाणी पोहोचलेही पाहिजे, तरच मिशन कंप्लीट होतं. 1 मिनिट, माझं रॉकेट ठरलेल्या ठिकाणी पोहोचणार आहे. मला खात्री, मॅडम मला नक्की हो म्हणतील. त्यामुळे तुम्ही हे असं रिॲक्ट होणं बंद करा, कळलं ना? अरे त्यांना थोडा वेळ हवा आहे, कारण त्यांना हे जाणून घ्यायचंय की माझं प्रेम खरं आहे का नाही. तुम्हाला तर माहितीये माझं प्रेम अत्यंत खरं आहे, त्यामुळे मला तर घाबरायची काहीच गरज नाहीये. फालतूगिरी रे. अरे मग काय, मला वाटलं होतं याची जरा डुबती नाही तिराला लागली असेल, पण नाही का ते अजून गोते. मी माझ्या प्रेग्नंट बायकोला आत एकटं सोडून आलो. तुला माहितीये का, सुंदर परफॉर्मन्स देत होती घोरण्याचा, तो आवाज ऐकणं सोडून अर्धवट टाकून इथे आलो मी हे ऐकण्यासाठी. तिला अजून वेळ हवाय. नॉनसेन्स. असं काय, ह्याला काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायचं होतं म्हणून मी खोटं का सांगू.
मूडच खराब केलाय. Useless. तोडलंस. आकांक्षा म्हणजे काही चॉकलेट वाटलं का रे तुला? तू हट्ट करतोस म्हणून आम्ही लगेच आणून द्यावं? कसले रे तुम्ही आजकालची मुलं? मैत्रीची साधी रेषाही जपता येत नाही तुम्हाला. आणि मला आकांक्षा आवडते. बाबा आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलंय आता. हो का? मग तू ओलांडलीस ती मैत्रीची रेषा, तिचं काय? मला नाही वाटत ती तुझ्यावर प्रेम वगैरे करत असेल. तू अमेरिकेवरून परत आलास तेव्हा तुला निखळ मैत्रीची गरज होती, तेव्हा त्या बिचाऱ्याने हात पुढे केला मैत्रीचा आणि तू प्रेम करून बसलास. हे न कळणे इतके मूर्ख वाटलो का रे आम्ही तुला? तू जे केलंस त्याला मैत्रीचा गैरफायदा घेणं असं म्हणतात आणि ते मी पुन्हा होऊ देणार नाही. तेव्हा तिचा विषय डोक्यातून काढून टाकायचा बस. तुम्ही समजता असं काही नाहीये. मी तिचा गैरफायदा घेत नाहीये. इनफॅक्ट आकांक्षाला मी आवडतो. तिला फक्त कोणतरी जाणीव करून द्यायची गरज आहे. ती जाणीव मी किंवा तुझी आई करून देईल असा गैरसमज बाळगू नकोस मुला. असं कधीही होणार नाहीये. तेव्हा हा विषय यापुढे बंद. मला वाटलेलंच तुम्ही मला मदत करणार नाही म्हणून. मला असे माझा आनंद भोगवतो कुठे? तुम्ही आतापर्यंत कधी माझ्या आनंदासाठी प्रयत्न केलेत जे आता करणार आहात? हा नाही, पण तुम्ही काही प्रयत्न करायची गरज नाहीये बाबा. कारण ते मी आणि आई बघून घेऊ. आई बोलेल आकांक्षाशी. हे आई तू बोलशील ना? नाही, मला नाही वाटत की आम्ही यात पडावं. हे बघ, खरं तर ना मला आधी खूप उत्साह असायचा की आकांक्षाला असं विचारावं म्हणून. पण ना मला आता कळायला लागले की आकांक्षामध्ये आणि आमच्यामध्ये एक वेगळं नातं निर्माण झालंय आणि मला त्या नात्यात कुठल्याही प्रकारचा दुरावा नकोय. त्यापेक्षा तुम्ही मुलांनी आपापसात बोलून या गोष्टी सोडवल्यात ना तर खूप बरं होईल. आणि बाकी जर ती तुला हो म्हणाली तर तुमचं लग्न लावून द्यायला आम्ही काय एका पायावर तयार आहोत.
काय करताय मॅडम? या ना बाहेर, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. रोज तर तुम्ही याच वेळेला निघता, मग आज का उशीर करताय? जाऊ दे मॅडम, काही यायच्या नाही, मला ऑफिसला जायलाच उशीर व्हायचा. आता निघायलाच हवं, नंतर उशीर होईल. काय कोइन्सिडन्स आहे ना. हो ना, म्हणजे तुमच्या नवीन ऑफिसची वेळ ये मला माहितीच नव्हतं. आता एकाच वेळी बाहेर पडलोय आपण, तर मग एकत्रच जाऊया का ऑफिसला? म्हणजे हो चालेल, चला. ओके ओके. या ना. तुझ्याकडची स्टेशनरी बदलायला झाली हा. काही पेन उठताय, काही नाही उठत आहे. म्हणून चेक. तू विसरतोयस, आता तू पण या कॅफेचा अर्धा मालक आहेस, माझा पार्टनर. तेव्हा तू जर असा टाइमपास केलास तर मी तुला नाही ओरडणार. अरे ओरडण्याचा प्रश्न नाहीये, ते तू खेळायला मागशील ना म्हणून जपत होतो. अभ्या, मी काव्याला प्रपोज करायचं ठरवलंय. आणि परवा रात्री आमच्यात काय झालं? काय ऍक्टिंग करतोय? हे बघ, तुझी ती बायको शाल्मली, तिच्या पोटात ते बाळ सोडल्यास दुसरं काही राहत नाही. तिने 400% तुला खरं काय ते सांगितलं असणार आहे. तेव्हा हे येडा बनकी पेडा मत का, चल. काय चाललं तुझं? काय चाललंय तुझं? पेशन्स ठेवत जा ना यार. कंट्रोल करायला शिक जरा. यात पेशन्सचा काय संबंध आहे? आणि हा काही प्री प्लॅन्ड इव्हेंट होता का? आणि जे काही घडलंय त्यात काव्याचाही तितकाच सहभाग होता. म्हणूनच मी विनयाकडून इन्स्पायर होऊन काव्याला प्रपोज करायचं ठरवलंय. तू बोल ना, मी करेक्ट करतो ना? करेक्ट करतो ना? थेट याकडून इन्स्पिरेशन घेतलंस तू ह्या बाबतीत? चांगलंय, चांगली प्रगती तुझी. पण काय ना, या बाबतीत मी तुला काही सल्ला दिला तरी फटके मलाच पडणार, हे मला स्पष्ट दिसतंय. त्यामुळे तू मला विचारून काही उपयोग होणार नाही. म्हणजे कळेल तुला, थांब जरा.